आता आपण ही एक वेगळी बातमी येवला न्यूजवर बघत आहोत। दुर्मिळ घोणस जातीच्या अतिविषारी 5 फूट लांबीच्या सर्प देवळाणे बोगटे येथे आढळल्याने शेतकऱ्याची धावपळ। येवला तालुक्यातील देवळाणे बोगटे येथील शेतकरी भाऊसाहेब राजाराम काळे यांच्या मालकीच्या शेततळ्यात अतिविषारी घोणस जातीचा दुर्मिळ सर्प आढळल्याने शेतकऱ्याची धावपळ। काळे यांनी तत्काळ येवल्यातील सर्पमित्र दीपक सोनवणे व सोनू बाविस्कर यांना संपर्क करून सर्पमित्र तब्बल 25 किलोमीटर अंतरावर असलेले काळे यांच्या शेतावर पोहोचले। तत्काळ यांनी घोणस जातीच्या अतिविषारी सर्पास मोठ्या शितापेने रेस्क्यू करून येवला येथील वनक्षेत्र कर्मचारी बाली मंजुळा यांच्याकडे नोंद करून घोणस जातीच्या सर्पास जीवदान दिले व त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। राजाराम काळे राहणार देवळाणे तालुका येवला जिल्हा नाशिक। माझी शेती गट नंबर 123-2 शेततळ्यामध्ये साप आढळला। तो साप येवल्याचे दीपक सोनवणे आणि बाविस्कर यांना प्राचारण केलं। त्या ललित काळे यांच्या सहकार्याने तो पकडण्यात आला। नमस्कार, माझे नाव राधाकृष्ण रावसाहेब काळे राहणार देवळाणे तालुका येवला जिल्हा नाशिक। आमच्या शेतामध्ये गट नंबर 123-2 मध्ये शेततळ्यामध्ये साप आढळून आला। त्यानंतर आम्ही येवले येथील सोनवणे आणि बाविस्कर यांना प्राचारण केले। त्याच्यानंतर त्यांनी साप विशेष प्रयत्न करून साप पकडला। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की हा साप खूप विषारी आहे, घोणस जातीचा साप आहे। त्याच्यानंतर त्यांनी पकडल्यानंतर तो कमीत कमी 4 ते 5 फूट लांबीचा आहे। त्यांनी तो पकडून रेस्क्यू करून घेतला। त्याच्यानंतर आम्ही आता म्हणजे आमची भीती कमी झालेली आहे। सर्पमित्र आल्यामुळे आमची भीती कमी होऊन गेलेली आहे। सर्पमित्रांचे आमच्या शेतकरी वर्गाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येते।